आज सकाळी 10 वाजता मुंबईमध्ये महाविकास आघाडीची बैठक. शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले उपस्थित राहणार. लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात काँग्रेस 18 जागा लढण्याची शक्यता. कोर कमिटीच्या बैठकीमध्ये चर्चा. सांगलीतून विशाल पाटील, सोलापुरातून प्रणिती शिंदे, पुण्यातून रवींद्र धंगेकर यांच्या नावावर जवळपास निश्चिती. लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची मोठी खेळी. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांना निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवणार. अरेला कार्य करून मला वातावरण बिघडवायचं नाही. माणुसकी कुणात आहे हे लोक ठरवतील. शिवतारेंच्या टीकेवरती अजित पवार यांची प्रतिक्रिया. बारामतीमध्ये विजय शिवतारेंचा बंडाचा झेंडा कायम. सुनेत्रा पवार यांचा पराभवच होणार आहे, मग तिकीट तरी कशाला देता? शिवतारेंचा सवाल. तर अजित पवार गर्विष्ठ माणूस असल्याची टीका. अमरावतीमध्ये नवनीत राणा यांना भाजपची उमेदवारी मिळण्याची शक्यता. नवनीत राणा 5 वर्ष भाजपसोबत राहिल्या. अमरावतीचा उमेदवार भाजपच्या चिन्हावरच लढेल, देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य. महायुतीमधली बारामती लोकसभेचा तिढा सोडवण्यासाठी स्वतः अमित शहांची मध्यस्थी. एबीपी माझाच्या 0 आवर कार्यक्रमात हर्षवर्धन पाटलांची माहिती. मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदी भूषण गगराणी यांची नियुक्ती. ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्तपदी सौरभ राव, तर नवी मुंबई महानगरपालिकेची जबाबदारी कैलास शिंदेंकडे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची फोनवरून युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशी चर्चा आणि राजनैतिक मार्गानेच शांतता प्रस्थापित करा. पंतप्रधानांचा झेलेन्स्कींना सल्ला. पंतप्रधान नरेंद्र मोदी 21 आणि 22 मार्चला भूतानच्या दौऱ्यावर. शेजारी प्रथम या धोरणावर भर देण्याच्या अनुषंगानं दौरा. भूतानचे पंतप्रधान शेरिंग टोबगे यांच्याशी मोदी चर्चा करणार. पाकिस्तानच्या बलुचिस्तान सरकारकडून होळी निमित्तानं प्रांतातील हिंदू समुदायासाठी सुट्टी जाहीर. सरकारनं जारी केलेल्या अधिसूचनेनुसार होळी पूर्ण उत्साहामध्ये साजरी केली जाणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.